हाय एव्हरीवन, खूप दिवस झाले मी माझ्या चॅनलवरती कोणता व्हिडिओ अपलोड नाही केला आहे। त्याच्या मागेही एक कारण आहे। ॲक्च्युअली मी खूप दिवसापासून नोटीस करते आहे की माझ्या मोबाईलची व्हिडिओ क्वालिटी म्हणजे कॅमेरा क्वालिटी एवढी काही खास येत नव्हती। म्हणून मी विचार केला की जिथून मोबाईल घेतला आहे तिथे जाऊन एकदा माझी कंप्लेंट सांगू मी त्यांना विचारू की माझ्या मोबाईलमध्ये काही इश्यू आहे का या काही अपडेट आला आहे का, कारण मोबाईलची क्वालिटी खूपच म्हणजे बेकार येत होती। तर मी गेली जिथे मी मोबाईल घेतलेला त्या शॉपमध्ये व्हिजिट करायला गेली। तिकडे गेल्यानंतर त्यांनी माझा मोबाईलची कॅमेरा क्वालिटी बघितली आणि त्यांनाही आढळून आलं की हां काहीतरी प्रॉब्लेम आहे। तर त्यांनी मला सजेस्ट केलं की आयफोनच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन भेटायला आणि त्यांनी चेक केलं की मोबाईल वॉरंटीमध्ये होता। लकीली माझा मोबाईल ऑलमोस्ट 10 दिवस बाकी होते आणि वॉरंटीमध्ये होता, नाहीतर वन इयर कंप्लीट होणार होते। तर त्यांनी मला सजेस्ट केलं की लवकरात लवकर जाऊन आयफोनच्या गॅलरी सर्व्हिस सेंटरमध्ये व्हिजिट करायला। मला तर असं वाटलेलं की आपण डायरेक्टली आयफोनच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन व्हिजिट करू शकता या आपली काही कंप्लेंट असेल तर त्यांना सांगू शकतो। तर नंतर मला एक इन्फॉर्मेशन भेटली की असं नसतं, पहिला आपल्याला अपॉइंटमेंट बुक करायला लागते। मला तर ही इन्फॉर्मेशन माहिती नव्हती की आयफोनच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याच्या आधी आपल्याला अपॉइंटमेंट बुक करायला लागते। तर गाईज, तुम्हाला हे माहिती होतं का? मला तर माहिती नव्हतं। म्हणून मी विचार केला की माझ्यासारखे अजूनही काही असतील की ज्यांना हे इन्फॉर्मेशन माहिती नसेल की आयफोनच्या गॅलरी या सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याच्या आधी अपॉइंटमेंट बुक करायला लागते। म्हणून मी विचार केला की हा व्हिडिओ बनवते की माझ्यासारखे अजूनही काही असतील की त्यांना माहीत नसेल, म्हणून त्यांच्यापर्यंत हे इन्फॉर्मेशन पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। मी स्वाती गुरव फ्रॉम हीलिंग जर्नी। वेलकम टू माय चॅनल। आणि तुम्ही अजून हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज गाईज चॅनलला सबस्क्राईब करा। खूप जणांना ही इन्फॉर्मेशन माहिती असेल आणि खूप जणांनी ह्याचा यूज पण केला असेल, पण काही जणांना माहिती नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे। तर प्लीज गाईज एंड पर्यंत हा व्हिडिओ बघा। तर चला गाईज, पहिला आपण आयफोन सपोर्ट हा ॲप डाउनलोड करूया। त्यात गेल्यानंतर आपल्या आयफोनमध्ये आपल्याला जायचं आहे। जसं माझ्या आयफोनचं नाव आहे स्वाती आयफोन। त्यात गेल्यानंतर आपण बघू शकता इथे रिपेअर अँड फिजिकल डॅमेज, इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील। तुम्ही व्हिडिओ पॉज करूनही बघू शकता। मी क्लिक केलं आहे माझा कॅमेरा इश्यूवरती, जसा माझा कॅमेराचा इश्यू आहे। क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता आपल्या नियर बाय जो सर्व्हिस सेंटर असेल तो आपल्याला दिसतो। मग त्यावर क्लिक करून आपण अपॉइंटमेंट बुक करू शकता। हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, जसं जे अपॉइंटमेंट अवेलेबल आहे नेक्स्ट डेसाठी या काही दिवसासाठी अवेलेबल आहे ते दाखवले जातात, आणि जे अवेलेबल नाही आहे काही सर्व्हिस सेंटरमध्ये वाटतं खूप गर्दी असते म्हणून अवेलेबल नाही दाखवत आहे। तर मला नियर बाय मलाडला भेटला आहे तर मी हा बुक करत आहे। फायनली तुम्ही स्क्रीन बघू शकता, मला अपॉइंटमेंट भेटलेला आहे। तर चला गाईस, मी आली आहे मलाडला जिथे मला अपॉइंटमेंट भेटली होती आयफोन सर्व्हिस सेंटरमध्ये। मला 4:50चा स्लॉट भेटला होता। ॲक्च्युली मी 4:50चा स्लॉट बुक केला होता, पण मला यायला थोडा लेट झाला आहे। मला ऑलमोस्ट आता 5:15 वाजले आहे। तर बघूया काही इश्यू होतो का या गोष्टीचा। इकडे आल्याबरोबर तुम्हाला पहिला दाखवायला लागेल की तुम्ही अपॉइंटमेंट बुक केली आहे आणि त्यांच्या सिस्टममध्येही तुमच्या नावाने अपॉइंटमेंट बुक झालेली असते। मला थोडा वेट करायला सांगितलं आहे। चला, फायनली माझा कॉल आला आहे आणि मी त्यांना आता माझा मोबाईल दाखवत आहे आणि मोबाईलमध्ये जो इश्यू आहे त्यांच्याशी डिस्कस करते। मोबाईल चेक केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की काही मेजर इश्यू नाही आहे, मायनर इश्यू आहे। मोबाईल रिसेट या फॉर्मॅट मारून ते मला देत आहे आणि एक सॉफ्टवेअर अपडेट करून मला देत आहे। या पूर्ण प्रोसिजरला त्यांनी मला सांगितलं की ऑलमोस्ट 2 तास लागतील। आणि हा गाईस, तुम्ही इकडे जाण्याच्या आधी मोबाईलचा बॅकअप घेऊनच जावा। मी ऑलरेडी बॅकअप घेऊन आलेली म्हणून मला जास्त वेळ लागला नाही, मी पटकन त्यांना मोबाईल देऊन टाकला आहे। आता गाईस 2 तास काय करणार म्हणून मी विचार केला, तसं पण मला भूक लागली आहे तर चला काहीतरी खाऊन येऊया पटापट। गाईज, मी एक रेस्टॉरंट शोधत होती जो मला मॉलच्या आतही नाही भेटला आहे आणि मी मॉलच्या बाहेरही जाऊन आली आहे तरी मला भेटला नाही आहे। ऑलमोस्ट मी 1/2 किलोमीटर मॉलच्या बाहेर वॉक करून आली आहे, पण मला एकही रेस्टॉरंट नाही भेटला। फायनली मी मॉलच्या वॉचमॅनला विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की मॉलमध्ये एक छोटासा कॅन्टीन आहे। फायनली मला एक कॅन्टीन भेटला आहे मॉलमध्ये। इथे तसं बघायला गेलं तर ऑप्शन आहे, जसं सँडविच, फ्रेंच फ्राय असे खूप काही ऑप्शन आहेत।
पण मी सध्या आता एक लेसच घेत आहे, कारण का मी ऑलरेडी बाहेर मॉलच्या फिरून आली आहे आणि 1 तास माझा असाच वेस्ट गेला आहे. आणि सँडविच बनवायला पण ह्यांना अजून 15 ते 20 मिनिटं लागतील असं बोलले, तर मी सँडविचची ऑर्डर कॅन्सल केली आणि आय एम हॅपी विथ माय लेस. चला परत जाऊया, माझा मोबाईल झाला आहे का बघूया आणि पटकन गाईज इथून निघूया, कारण का मला खूप कंटाळा आला आहे. आणि माझा मोबाईल रेडी झाला आहे. त्यांनी मला परत माझी मोबाईलच्या कॅमेरा क्वालिटी दाखवलेली आहे आणि आता थोडा बेटर वाटत आहे. अल्सो ह्यांनी मला सजेस्ट केलं की इन फ्युचर असा काही प्रॉब्लेम झाला तर आपण कॅमेराला रिसेट कसा मारू शकतो. तर गाईज माझ्या मोबाईलमध्ये असा काही मेजर इश्यू नव्हता, फक्त सॉफ्टवेअर अपडेट आणि कॅमेराची रिसेट मारायची होती. चला बरं झालं, तर जास्त काही इश्यू नव्हता. कदाचित माझ्याकडूनही काही कॅमेराची सेटिंग हल्ली असेल, मी काही कॅमेराची सेटिंग चुकीची लावली असेल, म्हणून हा इश्यू क्रिएट झाला असेल. फायनली मला मोबाईल भेटला आहे आणि आता मी इथून निघत आहे. मोबाईल आता असा वाटत आहे की जसं काही मी नवीनच घेऊन आली आहे. रात्रीचे वाजले 8 आणि malaडवरून विरार ट्रेन पकडणं म्हणजे मला पॉसिबल वाटत नाही आहे, म्हणून मी मेट्रो ऑप्शन चूज केला आहे. मी ज्या malaडच्या सर्व्हिस सेंटरमध्ये गेली तिथून मेट्रो स्टेशन ऑलमोस्ट 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर होता, म्हणून मी मेट्रोनीच जाण्याचं डिसाईड केलं. आणि तसं पण मी जी दहिसर चेकनाकाची मेट्रो लेन सुरू झाली होती ती कधी एक्सपिरियन्स घेतली नव्हती, म्हणून विचार केला तर चला नवीन मेट्रो चालू झाली आहे तर त्याचा एक्सपिरियन्स पण घेतला जाऊ शकतो. मला असं वाटतं की लोकल ट्रेनपेक्षा मेट्रोनी ट्रॅव्हल करणं खूप इझी आणि कम्फर्टेबल आहे. पण भाईंदरपर्यंत अजून मेट्रो चालू झाली नाही आहे, तर मी दहिसर चेकनाकाला उतरून पुढे ओला या ऑटोवरून जाऊ शकते. पण भाईंदर स्टेशनपर्यंत या भाईंदरपर्यंत मेट्रो सुरू झाली तर मला खूप कम्फर्टेबल होणार आहे. तसं तर काम सुरूच आहे भाईंदरला पण मेट्रो स्टेशनचं, तर बघूया कधीपर्यंत सुरुवात होते आहे ती मेट्रो लाईन. तर चला गाईज मेट्रो आली आहे आणि आता मी जाते. चला मेट्रोने ट्रॅव्हल करून तर खूप कम्फर्टेबल वाटलं आहे. तर गाईज भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन सी यू सून. तर गाईज बघितलात, अपॉइंटमेंट घेऊन गेलं तर किती क्विकली होतं. तसं तर माझ्या मोबाईलमध्ये जास्त काही इश्यू नव्हता म्हणून क्विकली झालं असेल. तर तुमच्याही मोबाईलमध्ये असं काही टेक्निकल या सॉफ्टवेअर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ॲपलच्या सर्व्हिस सेंटरमध्ये व्हिजिट करू शकता. पण गाईज जाण्याच्या आधी अपॉइंटमेंट घेऊन जावा आणि मोस्ट इम्पॉर्टंट बॅकअप घेऊन जावा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर युजफुल वाटला असेल तर प्लीज गाईज लाईक अँड शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन सी यू सून.